नमस्कार मंडळी. तर आज मी इथे बनवत आहे मेथीचे पराठे. त्याच्यासाठी मी खलबत्ता घेतला आहे. खलबत्त्यामध्ये आलं लसूण मिरची बारीक करून घेतली आणि त्याच्यानंतर एक भांडं घेतलं. त्या भांड्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट, स्वच्छ धुवून घेतलेली मेथी बारीक करून आणि त्याच्यानंतर 2 चमचे बेसन आणि लाल मिरची, हळद आणि मीठ टाकून घेतलं. मिरची तिखट नव्हती म्हणून मी थोडंसं लाल मिरची टाकले आणि 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ते सुकं पूर्ण मिक्स करून घेतलं मेथीमध्ये, जेणेकरून कलर चांगला यावा. आणि त्याच्यानंतर मी थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट असं बॅटर मळून घेतलं. तुम्ही पाहू शकता किती मस्त पीठ मळलं आहे. आणि त्याच्यानंतर ते थोडं रेस्ट करण्यासाठी ठेवलं 10-15 मिनटं. त्याच्यानंतर त्याचा एक गोळा बनवला आणि पिठामध्ये ॲड करून मस्त अशी गोल चपाती लाटून घ्या. तर तुम्ही पाहू शकता इथे माझी चपाती किती मस्त मी लाटले आणि ती आपण तव्यावरती मस्त असं दोन्ही साईडून भाजून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असा पराठा झाला आहे आणि कलर पण किती मस्त हिरवागार आला आहे. तर थोडंसं तेल लावलं वरून आणि आपला इथे मेथीचा पराठा रेडी झाला आहे. तुम्हाला माझा पराठा कसा वाटतो आहे? हा एक झाला. आता अजून एक पराठा आपण बनवून घेऊया. दोन्ही पराठे, दुसरा पण पराठा व्यवस्थित तसाच सेम दोन्ही साईडून भाजून घेऊया आणि मग ते भाजून झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून घेऊया दोन्ही साईडून. आणि आपले इथे मेथीचे पराठे रेडी झाले आहेत. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.